माझी मुलगी आहे इयत्ता 5वीला. काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला. लायब्ररीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला, तिला नेट ओपन करायला लावला. तिच्याकडनं तिला अश्लील व्हिडिओ दाखवत होता. नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली. तिचा हात धरला, तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील, काय भेटशील. ही घटना शाळेवाल्यांना कळली. शाळेवाल्यांनी त्याच्यावर काय हे केलं. आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे. माझी एकच मागणी आहे, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. काल शाळेवाले पाल्यांचा निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी 10 वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या, तिथं आपण मीटिंग करू, तिथं बोलू. शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलवल्यावर की तुमची पुरीची बदनामी होईल, पेपरबाजी होईल, हे होईल. शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा न होता. त्यांनी सहकार्य करायला पाहिजे आम्हाला. आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता. त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे. एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले. त्यामध्ये पोलिसांनी लगेच CR नंबर 542 2024 75(3) भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन 11(3), 12, 16, 17, 21 याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे. ते पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा आणि शाळेचं जे काही रोल आहे आणि शाळेची मॅनेजमेंट बॉडी जी आहे त्यांचं जे रोल आहे त्याबद्दलही तपास नक्की होईल. घटना 27 तारखेची आहे आणि आज रोजी घटना रिपोर्ट झाला आणि त्याची तक्रार आज नोंदवण्यात आली होती. तर त्यामध्ये सुद्धा पोलिसांचा तपास राहील की यामध्ये कुठल्याही प्रकारचा नेग्लिजन्स होता किंवा कसे.